रायगडमध्ये ध्वजारोहणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता आहे। रायगडात यंदाचा ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांना मिळावा अशी मागणी शिवसेना नेते उद्योग मंत्री उदय सामंतांनी केली आहे। तर रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले हेच व्हावेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा रायगडमध्ये आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते। झेंडावंदनाचा मान देखील भरत शेठ गोगावलेंनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे। आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरत शेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण पाहतोय रायगड मधला महायुती मधला अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी मधला वाद संपुष्टात अद्यापही आलेला नाही असं चित्र आहे। पालकमंत्री पदापासून सुरू झालेला हा वाद आहे, आता ध्वजारोहणावरून देखील पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता आहे। नक्की जाऊन पाहिले आहे। 15 ऑगस्टला काही अवघे दिवस उरलेले आहेत आणि असं असताना सुद्धा पालकमंत्री पदाचा तिढा मात्र अजून सुटला नाहीये। रायगडचं असेल, नाशिकचं असेल आणि त्यातच आज जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे का पालकमंत्रीपद हे भरत गोगावलेंना मिळावं अशी इच्छा आमच्या सर्व शिवसैनिकांची आहे। येणाऱ्या काळामध्ये जो ध्वजारोहण आहे हे भरत गोगावलेंनी करावं अशी इच्छा सर्व शिवसैनिकांची आहे, सर्व आमदारांची आहे असं मोठं भाष्य केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच त्यांनी एक आपली इच्छा व्यक्त केलेली आहे। एकीकडे राष्ट्रवादी आपल्या मतांवरती ठाम आहे, राष्ट्रवादी पालकमंत्रीपद सोडायला तयार नाहीये। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जे 15 ऑगस्ट समोर आहे, येणाऱ्या काळामध्ये ध्वजारोहणावरनं किंवा मग पालकमंत्री पदावरनं शिंदे गट आणि राष्ट्रवादी हे आमने-सामने येऊ शकतात का ज्या प्रकारे शिवसैनिकांची इच्छा आहे। त्यामुळे कपिल, आता राष्ट्रवादीचं देखील यावर काय म्हणणं आहे, राष्ट्रवादीची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। गोगावले यांना ध्वजारोहणाचा मान द्यावा असं उद्योग मंत्री उदय सामंतांनी म्हटलेलं आहे। आणि आमदार महेंद्र थोरवे देखील सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। थोरवेजी, उद्योग मंत्री उदय सामंतांची ही प्रतिक्रिया आपण बघितलेली असेल, ध्वजारोहणाचा मान हा भरत गोगावले यांना द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे, आपली काय प्रतिक्रिया? होय, नक्कीच आमची सर्वांचीच रायगडकरांची आणि आम्ही तिन्ही आमदारांची सुद्धा तीच इच्छा आहे की भरत गोगावले यांना ध्वजावंदनाचा मान त्या ठिकाणी आता दिला गेला पाहिजे। कारण संपूर्ण महाराष्ट्राच्या असणाऱ्या शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांची आणि आमच्या मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांची सुद्धा इच्छा आहे की भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री व्हावेत म्हणून। त्यामुळे त्यांचा आता मागच्या वेळेला आदिती तटकरेंना तो मान दिला होता, यावेळेस भरत गोगावलेंना ध्वजावंदनाचा मान द्यावा अशी आमची साऱ्यांची इच्छा आहे। पूर्वीजी, राष्ट्रवादीकडनं आदिती तटकरे यांचं देखील नाव पुढे केलं जात आहे कारण त्यांनी पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही आपण पाहतो रायगडमधला कायम आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा ध्वजारोहणावरून देखील हा वाद रंगणार आहे। नाही, खरं तर राज्यामध्ये 3 पक्षांचं सरकार आहे, अलायन्स आहे तिन्ही पक्षांची त्या ठिकाणी। त्यामुळे आता त्यांना एकदा त्या ठिकाणी मान देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हा निर्णय या ठिकाणी घ्यायचा आहे की बाबा शिवसेनेला सुद्धा त्या ठिकाणी न डावलता त्या ठिकाणी शिवसेनेला सुद्धा मान देण्याचं काम या तिन्ही नेत्यांनी एकत्रपणे येऊन करावं अशी आमची त्या ठिकाणची रायगडकरांची इच्छा आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्हा आणि त्या शिवसेनेचं फार मोठं वर्चस्व या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून तो मान भरत गोगावलेंच्या रूपाने शिवसेनेला मिळावा अशी आमची साऱ्यांची इच्छा आहे। निश्चितच महेंद्र थोरवेजी, धन्यवाद, आपण झी 24 तासची बातचीत केली त्यासाठी। रायगडमध्ये आता ध्वजारोहणावरून नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे। गोगावले यांना ध्वजारोहणाचा मान द्यावा अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंतांनी केलेली आहे। शिवसेनेच्या नेत्यांनी देखील त्याच पद्धतीची मागणी केलेली आहे। रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच व्हावेत असा पुनरुच्चार देखील उदय सामंतांनी केलेला आहे। त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पुन्हा एकदा रायगडमध्ये उफाळण्याची शक्यता आहे।
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे देखील सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। परांजपेजी, उद्योग मंत्री उदय सामंतांची ही मागणी आपल्या समोर आहे। भरत गोगावले यांनाच ध्वजारोहणाचा मान मिळावा असं त्यांचं म्हणणं आहे। आपली पहिली प्रतिक्रिया। शेवटी घेतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल। मागच्या वर्षी 26 जानेवारीचं, या वर्षीचं 26 जानेवारीचं ध्वजारोहण आमच्या मंत्री कुमारी आदितीताई तटकर यांनी केलं होतं। त्यामुळे आमची देखील स्वाभाविक मागणी असेल की तो मान 15 ऑगस्टला देखील त्यांना मिळावा। पण जो निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल। परांजपेजी, फक्त ध्वजारोहणाचाच मुद्दा नाहीये, त्यामुळे आता येत्या काळात पालकमंत्री पदावरून देखील आपण पाहतो अशा पद्धतीचा वाद उफाळला जाण्याची शक्यता आहे। पालकमंत्री पदाबाबतची पण पहिल्या दिवसापासूनची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे की पालकमंत्री पदाबाबत जो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब जो घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल। निश्चितच। आनंद परांजपेजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।